ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला जो संदेश दिलेला आहे की विश्व हे आपलं घर आहे असं समजून उद्याच्या येणाऱ्या या चॅलेंजला तोंड देण्यासाठी ही पिढी घडवण्याचं काम हे संजीवन हायस्कूल करतं आहे. त्याच्याबद्दल संजीवन हायस्कूल आणि संपूर्ण भोसले कुटुंबियांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि तुम्ही मुलं सकाळी 4:30 वाजता उठता, 5ला योगाचे क्लासेस तुमचे सुरू होतात. आम्ही फक्त वारणेचा ऑर्केस्ट्रा बघितलेला होता, आज संजीवनचा सुद्धा ऑर्केस्ट्रा बघितला. अतिशय अभिमान वाटला तुमच्याबद्दल. आणि म्हणून आपण सगळं काही शिकता, इथं ठिकाणी हॉर्स रायडिंग शिकता, स्विमिंग शिकता. जोपर्यंत तुम्ही तुमचं व्यक्तिमत्वाचा विकास होत नाही तोपर्यंत तुम्ही नेतृत्व करू शकत नाही. या ठिकाणी तुमचे जे निवेदक होते त्यांनी सांगितलं की तुम्ही जीवनामध्ये अनेक पारितोषिकं मिळवलेली असतील, परंतु पारितोषिकं ही केवळ शिकण्यामध्ये मिळवायची नसतात. तर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला खेळामध्ये उत्कृष्ट खेळाडू व्हायला लागतं, तुम्हाला वक्तृत्वामध्ये उत्कृष्ट वक्ता व्हायला लागतं, त्याला तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर जाऊ शकता. आणि म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की सर्वांगीण विकास हा मुलाचा झालाच पाहिजे. आणि ते मला जे आज करायचं आहे महाराष्ट्रामध्ये ते तुम्ही पन्हाळ्यामध्ये घडून दाखवून एका अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी वंदन केलेलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन आपल्याला महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे.